नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 1 मधील प्रकरण फर्स्ट त्यामध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे बघत होतो। तर त्यामध्ये आपला आजचा टॉपिक आहे निश्चयक। ठीक आहे, तर निश्चयक म्हणजे नेमकं काय, तर डिटर्मिनंट। आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो, डिटर्मिनंट म्हणत असतो। ठीक आहे, तर निश्चयकाचे काय माहिती दिलेली आहे पहा। निश्चयक म्हणजेच काय, तो दिलेला आहे आपला डिटर्मिनंटमध्ये जी काय व्हॅल्यू। तर काय म्हटलं पहा, हा 4 घटकांचा निश्चयक आहे। काय आहे हा जो निश्चयक देत आहे तो किती घटकांनी बनलेला आहे, 4 घटकांनी बनलेला आहे असं सांगतोय। म्हणून काय म्हटलं त्यानं पहा, हा 4 घटकांचा निश्चयक आहेत। यात a, b, यात a, b आणि c, d या आडव्या ओळी आहेत। आता काय म्हटलं त्यांना, आडव्या ओळी म्हटलेलं आहे। लक्षात येते काय काय म्हणाले पहा, हे a, b आणि c, d हे जे दिलेले आहेत पहा, हे 4 ओळी आहे बरोबर। सॉरी, हे 2 आपल्या काय आहेत, आडव्या ओळी आहेत। तसेच आता उभ्या पहा, जे दिसायला ना a, c, तर तसेच पहा a, c आणि b, d हे काय आहेत, आपले उभे 2 स्तंभ आहेत। हे आडव्या 2 ओळी होत्या आणि उभे 2 स्तंभ होते। तर यालाच काय म्हटलं, या निश्चयकाची कोटी 2 आहे। तर हे दिलेल्या निश्चयकाच्या कोटी किती सांगितलेल्या आहेत आपल्याला, 2 आहेत असं सांगायला। ठीक आहे, तर पुढे काय म्हणलं त्यांना, अजून पहा 2 आहेत। हा निश्चयक एका संख्येसाठी लिहिला जातो आणि हा दिलेला निश्चयक किती संख्येसाठी लिहिलेला आहे म्हणतो, एका संख्येसाठी लिहिलेला आहे असं सांगतोय। ती संख्या AD वजा BC असे असते। ठीक आहे, ती संख्या कशी असते, AD वजा BC असते। ठीक आहे, म्हणजेच की आपला काय फॉर्म्युला दिलेला आहे पहा, निश्चयक ACBD। तर याचा फॉर्म्युला कसा झाला मग, आपला तिरपा गुणाकार माहिती आहे तुम्हाला। तर या तिरपा गुणाकारानुसार तुम्ही मांडून घ्या, A गुणिला D वजा B गुणिला C। तर हे तुमचा आपला फॉर्म्युला झाला निश्चयकाचा। तर त्यावरूनच आपण एक सराव प्रश्न बघून घेऊया। तर पहा, डिटर्मिनंट A, निश्चयक A बरोबर 5, 3, 7, 9 हे आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे। याचा निश्चयकाची किंमत काढायची आहे। तर इथे पण काय करणार आपण, तिरपा गुणाकार करणार। पहा, तर तिरपा गुणाकार करत असताना 5 ने 9 ला गुणा, 5 गुणिला 9 वजा, आता परत काय करशील 3 गुणिला 7, 3 गुणिला 7 अशा पद्धतीत दिलेला आहे। तर मग 5, 9, 45 आणि वजा 3, 7, 21। तर मला सांगा मित्रांनो, 45 मधून 21 गेल्यानंतर तुम्हाला किती उत्तर मिळायला लागले सांगा। आता 5 मधून 1 गेलाय, किती राहिले, 4 राहिले। ठीक आहे, आणि 4 मधून 2 गेले, किती राहिले सांगा, 2 राहिले। तर आपल्याला माहिती आहे आपल्याला उत्तर किती मिळालंय, 24 मिळालंय। अशा प्रकारे आपण हा निश्चयक पाहिलेला आहे आणि या निश्चयकाच्या प्रकारावर आपल्याला काय बघायचं आहे, सराव संच बघायचा आहे। ठीक आहे, तर पुढील प्रश्न पाहू। आता आपला सराव संच 1.3 चालू आहे। तर त्यामधील पहिल्या क्रमांकाचा प्रश्न पहा। तर यामध्ये काय दिलेलं आहे, निश्चयक आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे दिलेल्या डिटर्मिनंटचा। ठीक आहे, तर आपण निश्चयकाची किंमत काढत असण्यासाठी आपण याचा फॉर्म्युला शिकलेला आहे। जसं की आता आपण पाहिलं होतं, काय होता डिटर्मिनंट AC आणि इथे काय होता पहा, B आणि D होता। ठीक आहे, तर या दोघांचा काय केलं तर आपण या दोन्ही यांचा तिरपा गुणाकार केला होता। ठीक आहे, A न D ला गुणलं होतं आणि B न C ला गुणलं होतं। तर A × D वजा B × C, तर हा याचा काय होता, फॉर्म्युला होता। ठीक आहे, तर त्याच पद्धतीत आपल्याला काय करायचं आहे, इथे पण काय करायचं आहे, यांच्या किमती काढायच्या आहेत। ठीक आहे, त्या निश्चयकाची आपण किंमत काढून घेऊ। सांगा मला, तर 3 न 5 ला गुणत असताना काय करशाल आता, 3 गुणिला 5 आणि हा परत, ठीक आहे, यांचा गुणाकार करून घ्या। तर मग सांगा 4 गुणिला वजा 4 गुणिला 2। तर मला सांगा इथे काय व्हायला, 3 5 15 वजा 4 2 8। तर मला सांगा आता इथे या दोघांचा तिरपा गुणाकार केला तर 15तून 8 गेले, किती राहिले आपले, 7 राहिले। ठीक आहे, 15तून 8 गेले, 7 राहिले। आपल्याला माहिती आहे आपण काढले। तर आता दुसरा प्रश्न पहा, यामध्येच आपला दुसरा क्रमांकाचा प्रश्न चालू आहे। तर ते प्रश्न काय म्हणते पहा, खालील निश्चयकाच्या किमती काढा। जसं आपण इथे निश्चयकाची किंमत काढली तसंच इथे पण काय करायची, आपल्याला किंमत काढायची आहे। ठीक आहे, तर इथे पण सांगा बरं, वजा 1 न 4 ला गुणून घ्या, यांचा पण तिरपा गुणाकार करा त्या फॉर्म्युल्यानुसार। तर सांगा वजा 1 न 4 ला गुणलंय, तर वजा 1 गुणिला 4 वजा परत 7 गुणिला 2, तर काय व्हायला लागलं, येतं पहा 7 गुणिला 2। ठीक आहे, मला सांगा आता इथे काय करशाल, आता आपण इथं गुणाकार करत असेल तर वजा 4 1 4 वजा 4 वजा 7 2 14। तर मला सांगा पहिल्याचं उत्तर किती आलं आहे, वजा 4 आणि वजा 14। तर तुम्हाला शिकवलेलं आहे पहा, 2 जर वजा वजा असतील तर त्यांची काय होत असते, बेरीज होत असते। आणि ज्या या दोघांपैकी जे साईन म्हणजे जे संख्या मोठी आहे तिचा आपण याला सिम्बॉल देत असतो, वजा
पहा. तर इथं काय व्हायला लागलं आहे, वजा वजा काय होईल, बेरीज होईल. हे झालं 18 आणि या दोघांमध्ये जे संख्या मोठी आहे तिचं काय करत असतो आपण, चिन्ह देत असतो. तर इथं वजा 14 मोठा आहे म्हणून वजा वजा साईन आपण देऊन टाकले. हे झालं आपल्याला पहिल्याचं उत्तर कंप्लीट. तर दुसरं काय प्रश्न सांगते ते पाहून घ्या. तर 5 3 वजा 7 0. तर याची पण निश्चयकाची किंमत काढा. 5 गुणिला 0 5 गुणिला 0 वजा 3 गुणिला वजा 7 3 गुणिला वजा 7. मला सांगा 5 गुणिला 0 0 वजा 3 गुणिला वजा 7 वजा 3 वजा 7ला जर गुणलं आहे तर वजा वजा काय व्हायला, अधिक व्हायला लागलं आहे. तर हे काय व्हायला लागलं आहे, अधिक 21 उत्तर यायला लागले. तर मला सांगा जर दुसऱ्या निश्चयकाची किंमत किती व्हायला लागली, मग आपल्याला माहिती आहे किती यायला लागली, इथं 21 यायला लागली. तर मग दुसऱ्या निश्चयकाची किंमत लिहून घ्या. काय मिळाली आपल्याला, 21 मिळाली. आता तुम्हाला थोडासा प्रश्न पडला असेल की इथं तुम्हाला अपूर्णांक दिसायला लागले, तर याचं उत्तर कसं काढायचं. आता जी प्रोसिजर केली आपण त्याच प्रोसिजरनं इथं पण करा. या दोन्ही निश्चयकाला एकमेकांचा तिरपा गुणाकार करून घ्या. मग मला सांगा 7/3 7/3 मग बरोबर 7/3 7/3 गुणिला 1/2 झालं, हे लिहिलं. मग वजा, मग पुढे सांगा मला आता 5/3 गुणिला पुढे सांगा 3/2 3/2. तर यांचा सरळ सरळ काय होईल, आता गुणाकार होईल. इथे जर अपूर्णांकामध्ये जर अधिकचं चिन्ह असतं तर आपल्याला याचा छेद सारखा करावा लागला असता, पण इथं आपण गुणाकार करत आहोत म्हणून सरळ सरळ या दोघांचा गुणाकार करा. 7 1 7 3 2 6 छेद 6 वजा 5 3 15 भागीला 3 2 6. पहा आता वजाबाकी करत असताना याचा दोघाचा छेद सारखा आला तर एकच ठेवत असतो आपण, एकच लिहिला. तर मग मला सांगा 7 वजा 15 वजा 15 आहे इथे आणि 7 वजा 15 भागीला 6 आहे. तर मला सांगा आता इथं तुम्हाला लक्षात येत असेल तर पहा, वजा 15तून 7 गेले, किती राहिले आता, वजा 15तून 7 गेल्यानंतर पहा 7 आणि 7 14, इथं 8 राहायला लागले आणि खाली 6 राहायला लागले. ठीक आहे, म्हणजे वजा 8 भागीला वजा 6. तर या दोन्ही अंकाला एकाच अंकानं भाग जाणारे अंक सांगा. 2 6 बेचोक 8 2 6 बेचोक 8. तर उत्तर काय लागलं आहे, वजा 4/3. तर तिसऱ्या निश्चयकाची किंमतसुद्धा तुम्हाला मिळालेली आहे. काय मिळालेली आहे, वजा 4/3. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, यामध्ये तिन्ही प्रश्न सोडवलेले आहेत प्रश्न क्रमांक 2 मधील. ठीक आहे, तर पहिल्या निश्चयकाची किंमत आली वजा 18, दुसऱ्या निश्चयकाची किंमत आलेली आहे 21 आणि तिसऱ्या निश्चयकाची किंमत आलेली आहे वजा 4/3. ठीक आहे, तर यानंतरचा यामधील प्रश्न क्रमांक 3 आपण बघूया. ठीक आहे, आपला प्रश्न चालू होता तिसरा. तर तिसरा प्रश्न काय म्हणतोय ते पहा, खालील एक सामायिक समीकरणे क्रॅमरच्या पद्धतीने सोडवा. तर आता नेमकी क्रॅमरची पद्धती नेमकी काय आहे ते पाहू आपण. ठीक आहे, तर लक्ष द्या. तर इथे तुम्हाला क्रॅमरच्या पद्धतीमध्ये काय केलेलं आहे, तुम्ही 2 समीकरणं वापरलेली आहेत. ठीक आहे, तर 2 समीकरणे कोणती, तर पहा a1x अधिक b1y इज इक्वल्स टू C1. म्हणजे पहिलं समीकरण काय होतं हे, आणि दुसरं समीकरण काय, a2x अधिक b2y बरोबर C2. तर या पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणाच्या मदतीने आपण dx आणि dy काढला आहे. ठीक आहे, तर मग या दोन्ही समीकरणाच्या मदतीने आपण dx dy काढला. तर डीचा जेव्हा आपण सांगत असताना या दोन्ही समीकरणाला मी काय केले पहा, पहिल्या स्तंभाला काय केलं आहे लक्षात घ्या, जो आपला a1 आणि a2 आहे जो की हा आपला दिलेला आहे, तर याला काय केलं मी 1 नंबरचा स्तंभ धरला आहे. याला काय केलेला आहे, उभा जो दिलेला आहे b1 आणि b2 तो 2 नंबरचा स्तंभ आहे. C1 आणि C2 जो दिलेला आहे हा उभा, हा आपला काय आहे, तिसरा स्तंभ आहे. ठीक आहे, तर या स्तंभाचा उपयोग आपण काय केला आहे, या डीच्या फॉर्म्युल्यामध्ये काय केलेला आहे आपण इथे वापरलेला आहे. ठीक आहे, तर मग डीचा फॉर्म्युला काय झाला पहा, a1 a2 आणि b1 b2 म्हणजे पहिल्या दोघांचा यूज केला आहे. तर मग डीचा फॉर्म्युला कसा तयार झाला, ऑरमध्ये पहा एक लक्षात ठेवण्यासाठी आपण तयार केला. तर डी बरोबर 1,2 म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ. तर dxचा कसा होईल आता, तिसरा स्तंभ आणि तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ. तिसरा म्हणजे कोण, C1 आणि C2, b1 आणि b2 हा आपला दुसरा. तर मग काय सांगलं पहा, dx बरोबर कोण, तिसरा आणि दुसरा. तर dy म्हणजे कोण, पहिला आणि तिसरा. लक्षात यायला पहिला आणि तिसरा आणि मग या तिघांच्या किमतीवरून आपण x आणि y च्या किंमत काढत आहोत. तर मग आता x ची किंमत काढत असताना काय म्हणणार मी, dx/d आणि y ची किंमत काढत असताना काय सांगणार, dy/d. लक्षात यायला y ची किंमत सांगताना dy/d. तर अशा प्रकारे आपण x आणि y ची किंमत काढणार या क्रॅमरच्या पद्धतीने. ठीक आहे, तर मग पहा आपल्याला प्रश्न जो दिलेला आहे कोणता दिलेला आहे, 3x वजा 4y बरोबर 10, 4x अधिक 3y बरोबर 5.
ठीक आहे. तर हे प्रश्न दिलेला आहे, तर या प्रश्नाचा आपण लिहायला सुरुवात करू. पहा 3x - 4y बरोबर 10 आणि 4x + 3y बरोबर 5. ठीक आहे, हे तर लक्षात आलेलं आहे तुम्हाला. तर पहिले काय केलं होतं, या दोघांना समीकरणामध्ये लिहून आपण A1 B1 C1 A2 B2 C2 यांच्या किमती सांगणार. तर मग पहिले पहा हे समीकरण बरोबर आहेत का, त्या समीकरणासारखे आहेत. पहिला x आहे, दुसरा y आहे आणि स्थिरांक. पहा x y स्थिरांक, ठीक आहे, आहेत बरोबर. तर मग पहिले मी सांगणार A1ची किंमत किती आहे आपली, पहा बरं 3 आहे, चांगली 3. आता मला सांगा परत B1ची किंमत किती आहे, -4. तर -4 सांगली. आणि C1ची किंमत किती आहे आपली 10, तर 10 सांगली. ठीक आहे. तर आता या आपल्या दुसऱ्या याच्यावर तर सांगा मला A2ची किंमत किती आहे मग या समीकरणामध्ये 4, B2ची किंमत किती आहे रे आपली 3 आणि C2ची किंमत किती आहे आपली 5. तर ह्या आपला झाला आपल्या सगळ्या समीकरण म्हणजे ह्या पूर्ण व्हॅल्यू झाल्या, किमती झाल्या. तर मला सांगा डीचा फॉर्म्युला काय व्हायला लागला होता निश्चयकाचा. तर डीचा फॉर्म्युला मी सांगितलेला आहे, पहिला स्तंभ A1 E2 आणि दुसरा स्तंभ B1 B2. तर हे आपला फॉर्म्युला झाला निश्चयकाचा. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती ठेवूयात. ठीक आहे. तर A1 किती आहे आपली पहा 3 दिलेली आहे, तर मी हे 3 ठेवली. ठीक आहे. मग आता A2 किती आहे पहा बरं, A2 ते तिकडे दिसून राहिली. A2 पहा, A2 किती आहे 4, तर इथे 4 ठेवली. तर B1 पहा -4 आणि B2 पहा, B2 किती दिलेला आहे आपला 3 दिलेला आहे. तर यांचा गुणाकार करा, 3 × 3 वजा 4 × 4 4 × 4. ठीक आहे. तर मला सांगा 3 त्रिक किती झाले 9 वजा आता ब्रॅकेटमध्ये पहा 4 चौक 16, तर हे -16. तर वजा काय होते आपल्याला सांगितलेलं आहे मी, वजा काय होत असते, बेरीज होते. ठीक आहे. तर आता पहा वजा आपण इथे काय केले, आता बेरीज केली, या दोघांची बेरीज केली तर 25 झालं आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे, सॉरी हे काय झालं आपलं +16 झालं आहे. तर इथे काय व्हायला लागलं आहे, आता किंमत आपल्याला किती मिळाली 25 मिळाली. ठीक आहे. तर आता वजा करून घेतल्यानंतर ठीक आहे 25 झाला आहे. मग असं आपण आता इथे काय केलं होतं पहा, या दोघांचा तिरपा गुणाकार केला होता पहिल्या डीमध्ये आणि आपल्याला किंमत किती मिळाली 25 मिळाली. तर यानंतर आपण काय करत होतो पहा, dx काढणार. तर पहा डी काढला तसा आपण काय करणार dx काढणार. तर dxचा फॉर्म्युला काय आपला, पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ. तर तिसऱ्या स्तंभाच्या किमती काय C1 आणि C2 आणि इकडे कोण असेल B1 आणि B2. ठीक आहे. तर यांच्यामध्ये किमती ठेवायला सुरुवात करा. C1 आणि C2 काय पहा, C1 किती आहे आपला 10, C2 काय आहे आपला पहा 5 आणि सांगा मला B1 आणि B2 सांगा. B1 किती आहे -4 आणि B2 किती आहे पहा B2 3. ठीक आहे. हे झालं आहे 3. तर मला आता इथे काय करायचं, यांचा तिरपा गुणाकार करा, 10 × 3. तर 10 × 3 वजा आता -4 × 5 -4 × 5 हे यांचा गुणाकार करत आहोत आपण. ठीक आहे. तर मला सांगा 10 × 3 किती झाले 30 वजा आता पहा 4 × 5 20 हे -20 झाले. ठीक आहे. तर मला सांगा वजा काय व्हायला लागले, आता अधिक व्हायला लागले, यांचे काय व्हायला लागले, उत्तर काय आलं आता 50 आले. ठीक आहे. तर मग मला पुढे सांगा आता dy ची किंमत काढायची आहे. तर dy बरोबर काय फॉर्म्युला होईल आपला, आता पहा पहिला स्तंभ आहे आणि दुसरा स्तंभ आहे. ठीक आहे. आणि पहा पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ आहे. तिसरा स्तंभ कोण आहे C1 आणि C2. ठीक आहे. तर यामध्ये पण काय करणार आपण, किमती ठेवणार आहोत. ठीक आहे. तर पहिल्या स्तंभाच्या किमती किती आहेत 3, A ची किंमत A1ची आणि A2ची किंमत किती आहे 4. ठीक आहे. आणि सांगा C1ची किंमत किती आहे 10 आणि C2ची किंमत किती आहे 5. तर यांचा पण काय करा, तिरपा गुणाकार करून घ्या. तर मला सांगा आता इथे काय व्हायला लागलं, तिरपा गुणाकार करत असताना सांगा 3 × 5 15 वजा 10 चौक 40 वजा 40. ठीक आहे. मग सांगा मला आता A1 आणि A2ची किंमत तर ठेवली आपण, काय होती 3 आणि A2ची किंमत काय होती आपली 4. C1ची किंमत काय आहे 10 ठेवली 10. C2ची किंमत काय होती 5. तर 3 × 5 15 केलं आहे आणि 10 चौक 40 केलं आहे. तर वजा झाला आहे आपला. तर मला सांगा -40मधून जर आपण 15 काढले तर पहा हा गेले, इथं किती उरले आपले, इथं -25 उरले. तर यानंतरची प्रोसिजर काय सांगते आपल्याला, सोप्या भाषेत आपण काढलेलं आहे. लक्षात घ्या, आपण D काढला, dx काढला आणि dy काढला. लक्षात घ्या, D काढला, dx काढला आणि dy काढला. तर आपण काय सांगतो x आणि y सांगतो. ठीक आहे. तर मग मला सांगा आता आपल्याला x ची किंमत सांगायची असेल तर फॉर्म्युला काय व्हायला लागला आपला dx/d. तर x ची किंमत ठेवा, आता x ची किंमत काढायची आहे. तर dx ची किंमत काय मिळाली आपल्याला 50 मिळाली. ठीक आहे. तर मला सांगा आता 50/2. तर x ची किंमत किती व्हायला लागली सांगा आता 50/2 नाही, d ची किंमत किती होती आपली पहा, d ची किंमत किती होती 25.
50 भागीला 25, तर पहा 25 एक 25, 25 दोन्ही 50, तर एक्सची किंमत किती मिळाली तुम्हाला 2 मिळाली. तसेच आता वायची काढायची आहे, तर वायची सांगा. वायचा फॉर्म्युला काय होता इथे लिहून आहे पहा, dy छेद डी. तर dy छेद डी, तर मला सांगा dy छेद डीमध्ये समजा आता dy ची किंमत किती आहे तुम्ही काढलेली आहे, पाहून घ्या, -25 आहे. तर -25 आणि डीची किंमत काय आहे 25च आहे. तर काय व्हायला लागलं आहे 25 25 वजा काय आता कॅन्सल झालं तर उरलं काय 1. तर आता तुम्हाला इथं -1 किंमत मिळाली. तर तुम्ही इथे सांगू शकता x, y तुमचा काय मिळायला लागला आहे पहा, x, y काय आहे आपला तुमचा 2, -1 आहे. तर तुम्ही इथे लिहा 2, -1. तर तुम्ही इथे सांगू शकता की तुम्हाला x, y काय मिळाला 2, -x. तर पहिल्या क्रॅमर्सच्या पद्धतीमध्ये तुम्हाला x आणि y ची किंमत मिळाली 2, -1. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न बघूया. क्रमांक दुसरा चालू आहे आपला. तर पहा 4x + 3y - 4 = 0, 6x = 8 - 5y. तर आपल्याला हे प्रश्न दिलेले आहे. तर मी तुम्हाला क्रॅमर्सची पद्धती सांगितली. तर क्रॅमर्सची पद्धतीमध्ये आपल्याला या प्रकारचे 2 समीकरण आहेत. तर या दोघांचा उपयोग करून आपण dx dy आणि या तिघांचा उपयोग करून आपण x आणि y च्या किमती काढत आहोत. ठीक आहे. तर हे लक्षात आलेलं आहे तुम्हाला. तर पहिले हे समीकरण त्या पद्धतीमध्ये मांडून आहे का ते चेक करा. नसेल तर आपल्याला त्या पद्धतीत घ्यावं लागेल. तर पहा 4x + 3y. आता पहा हा -4 तिकडे आहे बाहेर, तर मग मी आता -4 बाहेर ठेवायचं आहे आपल्याला. तर मग -4 तिकडे गेला तर काय व्हायला लागला +4 होईल. ठीक आहे. तर हे आपण पहिले मांडून घेतलं आहे. आता पुढचं पहा, आता 6x आहे आणि तिकडे 8 - 5y आहे. तर हे 5yला काय करावं लागेल इकडे आणावं लागेल. तर 6x - 5y मध्ये आला तर काय व्हायला लागला बेरीज व्हायला लागला आणि बाहेर 8 आहे. तर या प्रकारे आपण या पहिले काय केलं समीकरणाला पद्धतशीर आपण काय करलं आहे लिहून ठेवलं आहे. ठीक आहे. तर मग या दोघांमध्ये पुन्हा काय करतो तो आपण A1 आणि A2 आणि A1 B1 आणि C1 आणि A2 B2 आणि C2 यांच्या किमती काढत होतो. तर मग पहिल्या समीकरणामध्ये तुम्ही काय सांगशाल A1 सांगशाल. तर A1 किती आहे आपला 4. दुसरा कोण सांगा मला B1. तर मग मला काय करायचं आहे B1 ची किंमत सांगायची आहे. B1 किती आहे 3 आणि नंतर कोण आहे C1. इथे किती झाला आहे 4. मग मला सांगा आता इथे काय सांगशाल आता A2 ची किंमत सांगा किती आहे आपली 6. तर हे 6 झाली आणि इथे सांगा आपल्याला B2 ची किंमत किती व्हायला लागली. B2 ची किंमत किती आहे मग पहा 5 आणि सांगा C2 किती आहे. C2 किती व्हायला लागला आहे आपला 8. तर मग मी परत आपल्याला या दोघांच्या याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे dx आणि dy काढायचं आहे. फॉर्म्युला तीच राहणार आहे. तर मग आता फक्त याच्यामध्ये तुम्ही किमती ठेवा तुम्हाला लक्षात येईल. तर A1 ची किंमत किती आहे पहा. A1 ची किंमत किती आहे 4. B1 ची किंमत किती आहे लक्षात यायला 3. तर 3 ठेवा. परत A2 ची किंमत किती आहे 6 ठेवली. B2 ची किंमत किती आहे 5 आहे 5 ठेवली. लक्षात यायला झालं. मग मला करा यांचा तिरपा गुणाकार करून घ्या. 4 पंचे 20 हे लक्षात घ्या. 4 पंचे 20 या दोघांचा केलं आहे आणि या डबल या दोघांचा. तर वजा मग सांगा 3 सख 18. तर आता सांगा मला 20तून 18 गेले किती उरले 2 उरले. ठीक आहे. 20तून 18 गेले 2 उरले. तर मग मला सांगा आता C1 आणि B1साठी आपल्याला परत याच्यात काय करायचं त्या व्हॅल्यू ठेवायच्या त्या किमती. तर C1 ची किंमत किती आहे 4 आहे. B1 ची किंमत किती आहे पहा B1 ची किंमत किती आहे इथे पहा 3 आहे 3 ठेवा. C2 ची सांगा. C2 ची किंमत सांगा. C2 8 ठेवली आणि B2 ची किंमत पहा तिथेच आहे किती आहे 5 आहे. तर परत या दोघांचा गुणाकार करून घ्या. 4 पंचे 20 हे झालं यांचा गुणाकार झाला. परत यांचा करा. मग सांगा वजा 3 8 24. तर यांचा गुणाकार केला आहे. तिरपा गुणाकार झाला आता या दोघांचा. मग सांगा मला आता मग आता काय करशाल सांगा 20 आणि हे 4 वजा 24मधून 20 गेले तर वजा 4 राहिले. ठीक आहे. आता खालच्या याच्यामध्ये सांगा मला परत यांच्यामध्ये किमती ठेवून घ्या. तर मला सांगा A1 आणि A2 ची किंमत काय. A1 ची किंमत किती आहे 4 आहे. आता पहा A2 ची किंमत पहा त्याच्यात A2 कुठे आहे तिकडे आहे. A2 किती झालं आहे 6. C1 सांगा 4 आणि C2 सांगा 8 झालं. हे 8 ठेवलं आहे. मग आता या तिरपा गुणाकार करा. 8 32 किंवा 4 8 32 आणि परत या दोघांचा सांगायचं आहे वजा 4 सख 24. तर झालं 24. तर मग सांगा 32मधून 24 गेले. आता सरळ पहा लक्षात येत असेल तर पहा 32मधून 24 गेले किती उरले किती झाले आता इथं आपल्याला वजा 10. ठीक आहे. आपल्याला इथं आता मिळायला लागले. आता सांगा मला एक्सची किंमत सांगायची असेल तर काय व्हायला dx/d. तर एक्सची किंमत सांगायची आहे तर dx किती आलं आहे वजा 4 आणि d किती आहे आपला 2. ठीक आहे. तर मग पहा
बे एक बे बे दोन्ही 4, तर एक्सची किंमत किती यायला लागली तुम्हाला माहीत झालं आहे. आता एक्सची किंमत किती आहे इथे पहा, बे दोन्ही 4, तर -2. एक्सची किंमत किती आली, -2. अशा प्रकारे तुम्ही आता वायची किंमत करून सांगून घ्या. वायची किंमत किती आली आता पहा, वायची किंमत पहा. तर वायच्या किंमतीसाठी काय काढायचं आहे तुम्हाला, काढलेली नाही आहे. तर वायच्या किंमतीसाठी फॉर्म्युला काय, dy/d. तर dy/d. तर मला सांगा y बरोबर dy/d आहे, dy / d. तर dy ची किंमत किती काढली होती आपण, इथे लिहून आहे पहा, हे 10 आहे. ठीक आहे, तर हे आपण एक्सची काढलेली आहे, याला बॉक्स करा. हे किती आहे, 10 आहे. आणि डीची किंमत किती आहे आपली, 2 आहे. तर हे 2 लिहा. तर y बरोबर किती व्हायला आहे पहा, y बरोबर किती व्हायला लागला आहे, y बरोबर किती व्हायला लागला आहे, 2×5 सॉरी, इथे किती व्हायला लागले पहा, 32 मधून 24 गेले, इथे किती व्हायला लागले, 8 व्हायला लागले. सॉरी, इथे चुकलं होतं आपलं, इथे 8 झाले. आणि इथे किती व्हायला लागले पहा, इथे 10च्या जागी काय होईल आपला, dy किती आला, 8 आला. तर 2×4 8 व्हायला लागले. तर इथं वायची किंमत किती आली आपली, 4 आली. तर पहा y बरोबर काय झाला, 4 झाला. तर तुम्ही सांगू शकता की x, y म्हणजे तुम्ही काय किमती सांगल्या, x आणि y ची किंमत काय सांगितली पहा, -2,4. तर x आणि y ची किंमत काय आली, -2,4. तर इथे थोडंसं मिस्टेक झाली होती. आपल्या dy च्या किमतीमध्ये आपण काय केलं होतं पहा, 32 मधून 24 गेले, इथं काय उरले होते, 8 उरले होते. मिस्टेकली आपली 10 झाली होती. ठीक आहे, तर हे बरोबर पाहून घ्या. बाकी पद्धतशीर आपला पूर्ण क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 पाहूया. ठीक आहे, प्रश्न क्रमांक चालू आहे 3. तर त्यामध्ये पहा, x + 2y बरोबर -1, 2x - 3y बरोबर 12. तर आपल्याला या प्रश्नाला सुद्धा काय क्रॅमर्सच्या पद्धतीनं सोडवायचं आहे. ठीक आहे, तर पहा क्रॅमरच्या पद्धतीमध्ये आपण जसं बघतोय आहेत की नाही ते समीकरणं. तर हे समीकरणं आहेत. तर x + 2y बरोबर -1. तर याच्यामध्ये काय लिहिणार, पहिले आपण a1 ची किंमत लिहू, काय 1, b1 ची किंमत किती आहे 2, आणि c1 किती आहे -1. तर आता इथे पहा बरं, हे काय आपलं 2x - 3y बरोबर 12. तर पहा a2 ची किंमत किती आहे 2, b2 ची किंमत किती आहे -3, आणि c2 ची किंमत किती आहे 12. तर मग याच्यामध्ये पहिले जसं आपण हे करत होतो, तर याच्यामध्ये किमती ठेवा. आता आपल्याला a1 ची किंमत किती आहे 1 आहे, b2 ची किंमत किती आहे 2 आहे, b1 ची किंमत किती आहे 2 आहे, आणि b2 ची किंमत किती आहे -3 आहे. तर यांना सोडून घ्या. तर काय व्हायला लागले, -3 1 3. तर आता पहा हे वजा बेदुनी 4. तर पहा वजा काय होते, अधिक होते. तर पहा -3 - 4 काय झालं आहे, -7. ठीक आहे, पण पुढे पहा काय व्हायला लागलं आहे आता, c1 आणि c2 पहा, c1 -1 आहे, c2 किती आहे आपला 12 आहे, b1 किती आहे पहा, b1 2, आणि b2 किती आहे 12. सॉरी, एक मिनिट, c2 12 झाल्यानंतर आपल्याला पहा b2 किती आहे ते पाहून घ्या. b2 आहे -3. ठीक आहे, मग सांगा आता -3 आणि -4, 3 1 3, सॉरी -1, -3 गुणिले -1, वजा प्लस, मग सांगा 12 आणि 12 आणि 2, तर 12 2 24. ठीक आहे, मग पहा -3 न -1 ला गुणलं तर साईन प्लस राहिले, आणि पुन्हा परत वजा 12 2 24. तर मग 24 मधून 3 गेले, सांगा मला किती राहिले आता, 24 मधून 3 गेले -21. ठीक आहे, मग मला पुढच्या याच्यात dy काढायचा आहे. तर dy काय व्हायला लागला, a1 आणि a2 च्या किमती ठेवा, a1 आणि a2 च्या किमती ठेवायच्या आहेत. सांगा a1 किती आहे 1, a2 किती आहे 2, आणि c2 किती आहे, सॉरी c1 किती आहे पहा 1 आहे -1, आणि c2 किती आहे पहा 12 आहे. तर 12 ठेवले. तर 12 1 12, आणि वजा, आता सांगा बे 1 बे -1, तर वजा काय झालं आहे +2. तर पहा, तर हे किती झालं आहे आता 14. तर आता तुम्हाला याच्यानंतर काय करायचं असतं हे तुम्ही पाहिलेले आहे. तर हे किमती सांगल्यानंतर काय सांगत असता, एक्सची किंमत सांगायची आहे. तर एक्स बरोबर काय व्हायला, dx/d. एक्सचा फॉर्म्युला काय dx/d. तर एक्स बरोबर dx/d आहे. तर dxची किंमत किती आली, -21 आलेली आहे, -21 आलेली आहे, आणि डीची किंमत किती आली, -7 आली. तर एक्स बरोबर किती व्हायला पहा, 7 त्रिक 21, वजा साईन काय होईल इथं कटल. तर एक्सची किंमत किती आली आपल्याला 3 आलेली आहे. ठीक आहे, हे माहीत झालं आहे. तर आता वायची पहा, हेच आपण इथं काय सांगत असतो पहा, माहिती आहे ना आपलं क्रॅमरच्या पद्धतीमध्ये. ठीक आहे, तर मग वाय बरोबर काय व्हायला लागलं आहे, dy/d. तर वाय बरोबर dy ची किंमत किती आहे आपल्याला माहिती आहे, dy किती आहे आपला 14, आणि डीची किंमत किती आहे -7. तर मला सांगा वाय बरोबर 7 1 7, आणि 7 2 14. तर वायची किंमत किती व्हायला लागली, -2. ठीक आहे, एक्सची किंमत किती झाली आपल्याला 3 झाली, आणि वायची किंमत काय झाली -2 झाली. तर तुम्ही इथे सांगा सिन्स करून x, y
बरोबर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू काय मिळाल्या 3 आणि वजा 2. तर हे तुम्हाला काय मिळाल्या एक्स आणि वायच्या किमती मिळायला लागल्या. ठीक आहे, एक्स आणि वायच्या किमती मिळाल्या. तर अशा प्रकारे आपण तिसरा प्रश्न काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. तर तिसरा प्रश्न कंप्लीट झाला आहे. तर यांचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. ठीक आहे, चौथा चालू होता 6x वजा 4y बरोबर वजा 12 आणि 8x वजा 3y बरोबर वजा 2. यांना पण आपल्याला काय करायचं आहे, क्रॅमरच्या पद्धतीत सोडवायचं आहे. तर पहिले हे समीकरण बरोबर मांडून आहेत का पहा, त्या समीकरणानुसार आहेत. तर मग यामध्ये सांगा मला पहिली a1ची किंमत किती आहे 6, b1 किती आहे वजा 4 आणि c1 किती आहे पहा वजा 12. आणि इकडे पहा दुसऱ्या समीकरणामध्ये सांगा बरं a2 किती आहे आपला 8, b2 किती आहे आपला वजा 3 आणि c2 किती आहे आपला वजा 2. हे लक्षात आलं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर मग आता आपण हे काढल्यानंतर आपण डी आणि dx आणि dy काढतोय. तर डीचा आपला काय आहे पहा, डीचा टेबल काय दिलेला आहे, यामध्ये फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ. ठीक आहे, तर मग यामध्ये ह्या किमती काय करा याच्यामध्ये ठेवा. तर सांगा a1ची किंमत किती आहे 6, a2ची किंमत किती आहे 8, b1ची किंमत किती आहे वजा 4 आणि b2ची किंमत किती आहे सांगा, b2 किती आहे आपला वजा 3. तर यांचा गुणाकार करून घ्या 6 आणि 3चा. 6 गुणिला वजा 3 वजा 4 गुणिला 8 तिरपा गुणाकार वजा 4 गुणिला 8. ठीक आहे, यांचा तिरपा गुणाकार केला या दोघांचा. लक्षात येत असेल तर पहा एकच प्रोसिजर कंटिन्यू चालू आहे. तर पहा सायंत्रिक 18 आणि हे एक वजा होता तर वजा आता पहा इथे काय पुन्हा पहा सांगा 4 8 32 आणि हे वजा होतं तर वजा 32. तर मला सांगा वजा काय व्हायला लागलं इथे अधिक. आता अधिक 32 आणि वजा 18. तर 32मधून 18 गेले किती राहिले सांगा, 32मधून 18 किती गेले, मग आता इथं किती राहिले, आता आपले इथं 14 राहिले. ठीक आहे, 32मधून 18 गेल्यानं 14 उरले. तर इथे पहा दुसरा आपला dx सांगायचा आहे आपल्याला. dxमध्ये आपण किमती ठेवू. तर c1 आणि c2 हा पहिला स्तंभ आहे. c1 किती आहे वजा 12, c2 किती आहे वजा 2 आणि b1 पहा किती आहे आपला वजा 4 आणि b2 काय आपला पहा वजा 3. तर यामध्ये पहा काय करायचं आहे पहा वजा 12 गुणिला वजा 3 यांचा गुणाकार करून घ्या पहिले. वजा 12 गुणिला वजा 3 नंतर वजा 4 गुणिला वजा 2 वजा 4 गुणिला वजा 2. तर वजाना वजाला गुणलं तर काय होत असते अधिक होत असते सांगा. बारीक 2 36 वजा आणि 4 2 8. 36मधून 8 गेले किती राहिले सांगा. 36मधून 8 गेल्यानंतर किती व्हायला लागले आपले वरचे 8 गेले पहा 28. ठीक आहे, 28 राहिले. आणि पुढे सांगा मला याच्या आता इथं पुढची व्हॅल्यू सांगा. या dy सांगा a1 आणि a2 c1 आणि c2 सांगायचं आहे. तर यामध्ये किमती ठेवा. आता a1 किती आहे पहा 6 आहे, a2 किती आहे आपला 8 आहे, c1 किती आहे आपला वजा 12 आहे आणि c2 किती आहे आपला वजा 2 आहे. ठीक आहे, तर आता यामध्ये किमती ठेवल्या तसंच आता यांना पण सोडून घ्या तिरपा गुणाकारानुसार. मग सांगा मला इथे काय व्हायला लागले आपल्या यांचा तिरपा गुणाकार केला. इथं 6 गुणिला वजा 2 आणि वजा 12 गुणिला 8 वजा 12 गुणिला 8. मग मला सांगा इथे काय व्हायला लागलं आहे साइन दोन्ही 12 वजा 12. आता पहा वजा 12 96. तर हे झाले वजा 96. तर मग सांगा वजा 12 अधिक 96. तर 96मधून 12 गेले तर किती उरले इथं 84 उरले. ठीक आहे, तर 84 झाले. आता तर मला सांगा तर डीची किंमत किती आली. आता डीची किंमत किती आलेली आहे आपल्याला 14 आलेली आहे. dx किती आलेला आहे, dx पहा 28 आलेला आहे आणि हा किती आलेला आहे dy किती आलेला आहे 84 आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथे काय करणार आता किमती काढायला सुरुवात करणार. सांगा आता मला xचा फॉर्म्युला काय आहे dx/d. तर याच्यामध्ये किमती ठेवा dx/d. तर डीची किंमत काय ठेवशाल सांगा, d बरोबर dx/d. तर dxची किंमत किती आहे 28 आहे आणि 28 झाल्यानंतर आपण काय सांगणार आता पहा डीची किंमत सांगणार. तर डीची किंमत आहे 14. ठीक आहे, तर मग x बरोबर काय व्हायला 14 1 14 14 2 28. तर xची किंमत किती यायला लागली आपल्याला 2 यायला लागली माहिती झाले. ठीक आहे, परत सांगा मला आता yचा फॉर्म्युला जे की आपण y पाहत होतो. ठीक आहे, तर y बरोबर काय आहे dy/d. तर dy ची किंमत किती व्हायला लागली पहा 84 आणि डीची किंमत किती आहे पहा 14. तर मला y सांगा किती यायला लागलं आहे पहा 14 × 84 बरोबर. तर मग आता इथं किती व्हायला लागला y बरोबर 6 झाला. तर तुम्ही इथे लिहू शकता x, y बरोबर काय व्हायला लागले 2,6. तर हे काय झालं आहे 2,6. x, y ची किंमत काय मिळाली आपल्याला 2,6. अशा प्रकारे आपण काय केलं आहे चौथा प्रश्न काय केला आहे कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, क्रमांक 5वा चालू आहे. 4m + 6n = 54,
3m अधिक 2n बरोबर 28. ठीक आहे, तर याला पण आपल्याला क्रॅमरच्या पद्धतीतच सोडवायचं आहे. तर पहा 4m अधिक 6n बरोबर 54. तर हे 54 जे दिसायला येतं पहा 4, 6 आणि 54 हे सर्व अंकांना भाग जात आहे 2नं. तर मी याला थोडं छोटं समीकरण बनवू, कारण इकडे पहा 28 आहे, 3, 2 लहान अंक आहेत. तर म्हणून याला जर 2नं भाग दिला तर काय व्हायला आहे पहा, बेदोनी 4m बेत्रिक 6n म्हणजे बरोबर. तर मग इथे काय व्हायला लागले 27 दोन्ही 54. ठीक आहे, तर इथे आपल्याला आता a1ची किंमत मिळायला लागली. इथे काय झाली 2, b1 किती व्हायला लागलं आहे 3 आणि c1 किती व्हायला लागलं आहे आता पहा 27. ठीक आहे, तसंच आता इथे लिहून टाका 3m अधिक 2n बरोबर 28. ठीक आहे, तर हा झाला a2 किती झाला आपला 3, b2 झाला आपला 2 आणि c2 झाला आपला 28. ठीक आहे, हे लक्षात आलं आहे तुम्हाला. तर यामध्ये सरळ सरळ आता किमती ठेवायला सुरुवात करा. a1 किती आहे आपला 2, a2 किती आहे आपला 3, b1 किती आहे आपला 3 आणि b2 किती आहे आपला 2. तर यांचा गुणाकार करा. 2 गुणिला 2 वजा 3 गुणिला 3, 3 गुणिला 3. ठीक आहे, बेदोनी 4 वजा 3 त्रिक 9. तर वजा 9मधून 4 गेले किती उरले वजा 5. ठीक आहे, तर यामध्ये पण आपण काय करणार आता किमती ठेवणार. c1ची किंमत किती आहे पहा, c1ची किंमत किती दिलेली आहे इथे 27 दिलेली आहे. c2 किती दिलेला आहे 28 दिलेला आहे. तर b1 किती आहे पहा 3 आणि b2 किती आहे आपला 2. पहा 27 गुणिला 2, 27 गुणिला 2 या दोघांचा गुणाकार वजा पुढे काय करशाल 28 गुणिला 3, 28 गुणिला 3. तर पहा 27 दोन्ही 54 आणि 28 त्रिक 84. ठीक आहे, तर याचा वजाबाकी काय व्हायला लागली आपल्याला वजा 30. ठीक आहे, तर इथे पहा आता याच्यामध्ये पण किमती ठेवून द्या. a1ची किंमत किती आहे पहा 2 आहे, a2ची किंमत किती आहे 3 आणि c1ची किंमत किती आहे 27 आणि c2ची किंमत किती आहे 28. ठीक आहे, तर यांचा गुणाकार करा 2 गुणिला 28. पहा 2 गुणिला 28 आणि 3 गुणिला 27, 3 गुणिला 27. आता आपण इथे गुणाकार करत असताना सांगा 8 दोन्ही 16, 6 हातचाला 1, बेदोनी 4 आणि 1 5, 28 दोन्ही 56 आणि इथे काय व्हायला लागले 81. ठीक आहे, तर मग वजा 81मधून 56 जर काढले तर आपल्याला उत्तर काय मिळायला लागले पहा वजा 25. ठीक आहे, हे झालं वजा 25. तर मला सांगा आता तुम्ही ह्या तिन्ही किमती काढलेल्या आहेत. ठीक आहे, तर डीची किंमत किती झाली वजा 5, डीएमची किंमत किती झाली वजा 30 आणि तुम्ही काय सांगशाल डी किंमत किती आहे मग तुमची वजा 25. तर अशा प्रकारे तुम्ही काय करशाल आता इथे तुम्ही काय करशाल यमची किंमत काढशाल. तर यम बरोबर काय होईल dm/d. ठीक आहे, यम बरोबर dm/d. तर सांगा यम बरोबर dm/d. तर मला सांगा dm किती आला आपला वजा 30 आलेला आहे. ठीक आहे, आणि डी बरोबर काय आलेलं आहे वजा 5 आलेलं आहे. ठीक आहे, वजा 30 आणि वजा 5. तर यमची किंमत किती आली पहा 5 × 30 वजा वजा कटला आहे. तर यमची किंमत आली 6 आणि n बरोबर काय फॉर्म्युला आहे पहा dn/d. तर n बरोबर dnची किंमत किती आलेली आहे ते पाहून घ्या. dn किती आहे आपला वजा 25 आहे आणि d बरोबर काय आहे पाहून घ्या. d बरोबर वजा 5 आहे. ठीक आहे, तर पहा 5 × 5 = 25. तर n बरोबर किती व्हायला लागलं आहे मग आपला 5 यायला लागलं आहे. तर मग अशा प्रकारे आपण यम आणि nची किंमत सांगू शकतो. ठीक आहे, पाहून घ्या m, n काय व्हायला लागलं आहे मग इथं किमती लिहून ठेवलेल्या आहेत. तर काय व्हायला लागले 6,5. तर इथे लिहून टाका 6,5. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे 5वा प्रश्न काय केलेला आहे इथे कंप्लीट केलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. काय मिळालं यम आणि nची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 6,5 मिळालेली आहे. हे उत्तर पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतरचा आपला जो राहिलेला प्रश्न आहे सर्वात शेवटचा क्वेश्चन नंबर 6. तर यानंतर आपण बघूया. ठीक आहे, चालू होता 6वा. पहा 2x अधिक 3y बरोबर 2, x वजा y/y/2 बरोबर 1/2. ठीक आहे, तर आपल्याला या क्वेश्चनला पण सर्वात शेवटचा जो की आपला सराव संच 1.3 मधला आहे याला पण आपल्याला क्रॅमरच्या पद्धतीनं सोडवायचं आहे. तर त्याआधी पहा हे जे दुसरं समीकरण होतं इथे यामध्ये लिहून आहे ते पहा. इथे अपूर्णांकामध्ये संख्या येतात तर पहिले याला सॉल्व करून घेऊ. तर पहा तर इथे काय दिलेलं आहे पहा x वजा y/2 बरोबर 1/2. तर याला आपल्याला काय करायचं आहे साध्या सामान्य रूपानुसार आपल्याला या मांडायचं आहे लिहायचं आहे. तर त्यासाठी काय करणार पहा हा 2 मला काढून टाकायचा आहे. तर मी 2 काय करेल या दोन्ही बाजूला काय करेल गुणेल. तर पहा 2 गुणिला x पहा 2ने गुणू. ठीक आहे, 2ने गुणू दोन्ही बाजूस. ठीक आहे, दोन्ही बाजूस. मग आपण काय व्हायला लागले 2 गुणिला y/2 बरोबर 2 गुणिला 1/2. ठीक आहे, तर आता इथे पहा काय मिळायला लागले तुम्हाला समीकरण काय व्हायला लागले ते पाहून घ्या. ठीक आहे, तर इथं काय व्हायला लागले 2x वजा आता इथं पहा 2 2 कटले इथं y उरला बरोबर हे 2 2 कटले इथं 1 उरला. तर हे झालं समीकरण 1 आणि इकडे दुसरं समीकरण कोण आहे पहा 2x
अधिक 3y बरोबर 2. तर हे झालं समीकरण 2. तर यामध्ये आपण काय करणार आहोत पहा, आता इथे पण आपण काय करणार मागच्याहूनच ए बी आणि सी म्हणजे A1 A2 B2 हे सर्व व्हॅल्यू सांगणार आहोत. ठीक आहे, तर इथे पाहून घ्या तुम्ही. आता याच्यात पण काय करायचं आहे आपल्याला, इथे 2x वजा y बरोबर 1. तर यामध्ये सांगा याची A1ची किंमत किती आहे 2, B1ची किंमत किती आहे वजा 1 आणि C1ची किंमत किती आहे 1. तर पुढे पहा, इथे सांगा मला A2ची किंमत किती आहे 2, B2ची किंमत किती आहे 3 आणि C2ची किंमत किती आहे 2. ठीक आहे, तर मग आता मागच्या वेळेस जसं आपण काढत होतो तसंच पहिले डीचा निश्चय काढून घ्या. डीच्या निश्चयकासाठी फॉर्म्युला काय होता ते आठवा. आता पहा इथे लिहूनच दिलेला आहे. काय आहे आपला A1 A2 B1 B2 पहिला आणि दुसरा स्तंभ. तर यामध्ये किमती ठेवा. त्या याच्यामध्ये निश्चयकामध्ये सांगा A1 A2 B1 B2 मध्ये सांगा A1ची किंमत किती आहे 2, A2ची किंमत किती आहे परत ते पण किती आहे आपल्याला 2च दिलेली आहे, B1ची किंमत किती आहे वजा 1 आणि B2ची किंमत किती आहे पहा 3 आहे. ठीक आहे, तर मग इथे सांगा 3 दोन्ही किंवा 2 गुणिला 3 यांचा तिरपा गुणाकार करत असताना वजा 1 गुणिला 2. तर यांचा गुणाकार सांगा बेत्रिक 6 वजा याच्यामध्ये सांगा वजा 1 गुणिला 2 तर वजा 2. तर 6 वजा काय व्हायला लागलं आहे अधिक झाला आहे. मग 6 अधिक 2 किती झालं आहे 8 झालं आहे. ठीक आहे, हे 8 मिळालं आपल्याला. मग खालच्या याच्यात या. आता सांगायचं आहे तुम्हाला dx. तर dxचा काय आहे फॉर्म्युला पहा बरं. dx काय आहे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ. तर हे काय झालं C1 C2 B1 B2. ठीक आहे, तर मग यामध्ये पण काय करा किमती ठेवायला सुरुवात करा. तिसऱ्या स्तंभामध्ये C1 काय होता 1, C2 काय होता 2. ठीक आहे, लक्षात आलं आहे. आता B1 सांगा बरं काय आहे तुमचा वजा 1 आहे आणि B2 काय आपला पहा 3 आहे. ठीक आहे, तर हा 3 ठेवला आहे. तर मग मला सांगा यांचा काय गुणाकार होईल पहा 1 गुणिला 3 वजा 1 गुणिला 2 वजा 1 गुणिला 2. ठीक आहे, तर पहा 3 1 3 वजा आणि हे काय आहे पहा वजा 2. ठीक आहे, तर 3 वजा काय झाला अधिक 2. तर हे उत्तरात काय व्हायला लागले इथे 5 मिळाले. ठीक आहे, तर इथं आपल्याला 5 मिळाला आहे. आणि आता यानंतर सर्वात शेवटचं आपण काय करत असतो dy. तर dyचा फॉर्म्युला काय आहे पहिला आणि तिसरा स्तंभ. तर A1 A2 C1 C2 हा आपला फॉर्म्युला. ठीक आहे, तर यामध्ये किमती ठेवा. A1ची किंमत किती आहे 2 आहे 2 ठेवली. A2ची किंमत किती आहे 2च आहे, हे पण 2च ठेवली. ठीक आहे, आणि C1 किती आहे पहा 1 आहे आणि तिकडे पहा C2 किती आहे 2 आहे. ठीक आहे, मग याच्यात करा तिरपा गुणाकार 2 गुणिला 2 वजा 1 गुणिला 2 ब्रॅकेटमध्ये. मग सांगा 2 गुणिला 2 किती झाले 4 वजा 1 मग पहा 4मधून 2 गेले किती उरले 2 उरले. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलं आहे डी काढला, dx काढला आणि dy काढला. तर मग या तिन्ही गोष्टीचा यूज करून काय सांगत असतो आपण क्रॅमर्सच्या पद्धतीमध्ये एक्सची किंमत सांगत असतो. एक्स बरोबर काय होईल dx/d. मग x बरोबर dx/d म्हणजे dxची किंमत किती आलेली आहे तुम्हाला 5 आलेली आहे. हे 5 जस्ट ठेवा आणि डीची किंमत किती मिळालेली आहे तुम्हाला 8 मिळालेली आहे 8. तर मग तुम्हाला यामध्ये एक्सची किंमत काय मिळाली पहा बरं 5/8. आणि आता परत वायची सांगायची आहे. तर वायसाठी काय फॉर्म्युला आहे पहा बरं y बरोबर dy/d. तर पहा dyची किंमत काय व्हायला लागली इथं मी काढलेली 2 आहे. तर हे 2 ठेवली आणि डीची किंमत किती होती पहा डीची किंमत किती आहे 8 आहे. ठीक आहे, तर मग हे आता आपण y ठेवलं आहे. तर याला अजून सॉल्व करू शकतो. तर पहा 2 8. तर इथं काय व्हायला लागले 1/4. ठीक आहे, तर तुम्ही अशा प्रकारे काय काढली x आणि yची किंमत काय गेलेली आहे काढलेली आहे. तर तुम्ही इथे लिहू शकता. मग काय म्हणशाल पहा x, y बरोबर इथे काय निघालेली आहे पहा बरं xची किंमत 5/8 आणि yची किंमत 1/4. 5/8 आणि 1/4. ठीक आहे, तर इथे आपल्याला x आणि yच्या किमती मिळालेल्या आहेत. हे प्रश्न होता आपला सराव संच 1.3 मधला सर्वात शेवटचा. तर या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि हे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटनला प्रेस करा. ठीक आहे, धन्यवाद.